बघूया लक्ष वेधेल आपल्या पंचांच्या हाताकडे. येस नो डाऊट हात वर केला आणि एक पॉइंट दिलाय. खूपच सुरेख. त्याच वेळेला रोहाचे स्टार खेळाडू आशिषजी भगत आणि त्याच वेळेला स्वप्नीलजी मोरे इथे आलेले आहेत. मी त्या दोन्ही खेळाडूंचं लक्ष वेधून आपण व्यासपीठावरती या GLKPL मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. चला पुन्हा एकदा सांची वॉरियर्स चे कर्णधार निकेश करकरे ऑन ट्रॅक. पनवेल एक्सप्रेस पहिल्याच 2 पारवामध्ये एक आपल्या नावाचा बोलबाला तयार केला होता या खेळाडूने. त्याचबरोबर गोरेगावचे बिस्कुटे साहेब आणि मेहता साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल बिस्कुटे साहेब आणि मेहता साहेब आपण व्यासपीठावरती या. आपला GLKPL मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. 0 आणि 4 आपण पाहतो सध्याची परिस्थिती जिथे सांची वॉरियर्स एकदम पाहतोय जम्प करायची होती परंतु पुन्हा एकदम पाहतोय टॅकल केलं. आणखीन एक गुणांची कमाई सांची वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. जय शिर्के 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल. अग्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न होता. फंबल झाला होता परंतु काय कंट्रोल केलंय. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय रासकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीगच्या वतीनं साहेब आपलं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. कबड्डीवरती खऱ्या अर्थानं साहेबांचं प्रेम आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा आवर्जून उपस्थित झाले. पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. डू ऑर डाय रेड असेल करो की मरो या स्थितीमध्ये काहीच अंगलट आले चुकी अंगलट आले. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता रोशनचा परंतु आत्महत्या केलंय. 6-0 खूपच सुरेख समीकरण बघायला मिळते. काय स्ट्रॅटेजी केले. गौरव माने सारख्या खेळाडूला शांत बसवलंय. सांची वॉरियर्स संघ पहिल्या हाफमध्ये काहीच अग्रेसिव्ह. गोरेगाव टायटन संघा वर पुन्हा एकदा खूपच सुरेख टॅकल करण्याचा प्रयत्न तर डॅश आउट करेल का. खूपच सुरेख कमबॅक केला 2च्या डिफेन्स मध्ये. पहिल्याच सेकंड सामन्यातील पहिलाच सुपर टॅकल. खऱ्या अर्थानं सुरुवात इथून पुढे झाली आहे. आता मात्र गोरेगाव टायटन्स परंतु बझर वाजला. आपण इथून पुढे पाहतोय डू ऑर डाय रेड आपण पाहतोय आणि गौरव माने गोरेगावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे गोरेगाव टायटन्स आणि त्याच वेळेला पाहतोय हो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय डॅश आउट केलंय. रेडर आपण पाहतोय इथून पुढे बाद आणि आणखीन एक गुणांची कमाई सांची वॉरियर्स. त्याच वेळेला महेशजी तलवडकर साहेब यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. आदर्श शेतकरी पुरस्कार ज्यांना प्राप्त झाले असे महेशजी तलवडकर यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. हार्या कुस्तेकर आपण पाहतोय 2 आणि 7 7 आणि 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. सांची वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय अगदी पुढे पोहोचलाय 2च्या डिफेन्स मध्ये. यावेळेला पाहतोय येस फर्स्ट टाइम आउट घेतलाय आणि त्याआधी आपण डीजेचा आपण ब्रेक घेऊयात. त्याच वेळेला आपण पाहतोय माय चॉईसचे मालक सन्माननीय राजेशजी कुमावत साहेब आपण या. आम्ही आपला शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल अभिदादा टेंबे आणि आपल्या शुभात आणि शुभमजी कदम आपल्या दोघांच्या शुभात आणि आपण शुभ सन्मान करूयात. किशोर दादा तटकरे त्यांनी सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. चला जाऊया मैदानाकडे. 7-2 असं समीकरण बघायला मिळतंय. अजूनपर्यंत गौरव मानेला खामोश केलंय सांची वॉरियर्स संघाने. स्ट्रॅटेजी बनवले पहिल्या हाफ मध्ये तरी सक्सेसफुल ट्रॅक वरती दिसतंय परंतु गौरव माने सजासजी हार मानणार नाही. या मातीमधला खेळाडू आहे. सेल्फ आउट झालाय. 1 गुणांची पुन्हा एकदा कमाई केली आहे. एकदम पाहतोय प्रयत्न तर सुरू आहेत परंतु काय घडणार मैदानाच्या आतमध्ये 1 वर्षाचं एक अशी लढाई परंतु अखेरकार संघ झाला ऑल आउट आणि 3 गुणांची कमाई.
टाइम आउट घेतलं त्याआधी आपण व्यासपीठावर बोलणार आहोत, जिथे चिंचवली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच किशोरजी तटकरे साहेब यांचं शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल रोहित दादा आपण या आपल्या शुभ हाताने आपण उपसरपंच किशोरजी तटकरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग 2025 मध्ये करत आहोत. सगळेच आपण पाहतोय प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून येतात. ज्यावेळेला कबड्डी म्हटलं की सगळ्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आपण एक सन्मान घेत आहोत, ते म्हणजे रासकर साहेबांचा आम्ही एक विशेष सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन निलेशजी केसरकर साहेब आपल्या शुभाताने आपण सन्माननीय रासकर साहेबांचा आपण शुभ सन्मान आपण करत आहोत. आणि विनंती असेल अभिदादा आपण देखील जॉईन व्हा. आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान करूयात. मैदानाच्या आतमध्ये आपण अमोलची पाहतोय 2 आणि 11. येस 2 आणि 11 गोरेगाव टायटन्स थोडस बॅकफुटला जात आहे, कारण की गौरव मानेला खामोश केलं. थर्ड रेड मध्ये सुद्धा टॅकल केलंय गौरव मानेला. काय स्ट्रॅटेजी बनवले. पहिले 5 पैर ज्याने हाहाकार माजला होता 4 पर्वामध्ये 5व्या पर्वामध्ये त्याला खामोश केलंय सांची वॉरियर संघाने. जे कोणाला पहिल्या 4 पर्वामध्ये जमलं नव्हतं ते करून दाखवलंय निकेश करकरेने. वा काय खेळ बघायला मिळते. खेळ कबड्डी 2 आणि 12 असं समीकरण पहिल्या हाफ मध्ये. सगळे आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांचा आम्ही नुकताच एक विशेष सन्मान केला गेला. साहेबांना पूर्वीपासूनच आपण पाहतोय आवड आहे. आणि ज्या वेळेला अंडर 19 मधून आपण पाहतोय नॅशनल लेवल आपण पाहतोय ज्यांचं सिलेक्शन झालं होतं असे रासकर साहेब त्यांचा आम्ही शुभ सन्मान केलाय. आणि त्या खात्यामधून आपण पाहतोय पोलीस दलामध्ये ते कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आज आवर्जून उपस्थित झालेत. पुन्हा एकदा साहेब आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. 2 आणि 12 आपण पाहतो सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. GLKPL ची आपण पाहतोय शेवटची रात्र दुसरी मॅच सुरू आहे. इथून पुढे गोरेगाव टायटन्सच्या संघाला कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 7 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू राईट कॉर्नर रेडिंग करतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये जावले 6 आणि 7च्या डिफेन्स मध्ये बोनस घेणं साधंसं सोपं नसतं. वाघाच्या जबड्यामध्ये हात टाकणं त्या परीचं धाडस लागतं. त्याच पद्धतीचं काहीच खेळ बघायला मिळाला. आणि नो डाऊट इट इज अ बोनस. हात वर केलाय पंचाने, इशारा दिलाय. बोनस पॉइंट. सुरेखरित्या टॅकल केला. नजर हटी, दुर्घटना घटी. राईट कॉर्नरने टॅकल केला. खूपच सुरेख. सांची वॉरियर्स सेट होऊन आलेला आहे. निकेश करकरे काय गेम बघायला मिळते. 2 आणि 14 तब्बल पहिल्या हाफ मध्ये 12 गुणाने बॅकफुटला टाकले गोरेगाव टायटन संघाला. ज्या गोरेगाव टायटन संघाचं नाव मागील 4 पर्वामध्ये उंचावलं होतं ना, ते थोडं कुठेतरी कमी पडतंय या 5व्या पर्वामध्ये. नक्कीच जमेची बाजू असेल ती मध्ये सेकंड हाफ मध्ये टर्निंग पॉइंट होईल का. कोणता गेअर स्विच करेल गौरव माने. जाऊया मैदानामध्ये. 2 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू शरीरयष्टी छोटी आहे परंतु छपालाही बघा. वा बोनस घेण्याचा प्रयत्न होता पण थोडस अटेम्प्ट कमी पडला. पुन्हा एकदा 7 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल. पॉइंट साठी थोडस डीप जावं लागेल. नक्कीच शांत पद्धतीचा खेळ बघायला मिळाले आपल्याला आतापर्यंत मागील 5 पर्वामध्ये. 12 गुणांची आघाडी आहे. नक्कीच टाइम खर्च करण्याची स्ट्रॅटेजी वापरणार. पुन्हा एकदा 2 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. डू ऑर डाय. थर्ड रेड 7 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू अभि पाष्टे. हँड टच करण्याचा प्रयत्न होता. राईट कॉर्नरला अटॅक केला. येस नो डाऊट थाप दिले. 1 गुणांची कमाई केले. डू ऑर डाय मध्ये 5च्या डिफेन्स मध्ये पॉइंट घेऊन येणं सोपं नाहीये. पुन्हा एकदा डू ऑर डाय. 2 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू राईट कॉर्नर रेडिंगला करतोय. फुटवर्क बघा. शरीरयष्टी छोटी आहे परंतु चपलाही बघा. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. येस
पहिल्या हाफचा खेळ संपतोय. पहिल्या हाफ मध्ये समीकरण बघितलं तर 3 आणि 15 तब्बल 12 गुणांची आघाडी आहे सांची वॉरियर्स संघाला. तोपर्यंत ऐकूया सुमत. यस, त्याआधी आपण वासवाड्यावर बोलणार आहोत, जिथे आपण पाहतोय सन्माननीय बिस्कुटे साहेब आणि मेहता साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल शुभमची कदम आपण या आपल्या शुभात आणि आपण दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावरती. सगळेच हे मान्यवर आपण पाहतोय आवर्जून येतात, त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. GLKPL 2025च्या वतीने फर्स्ट हाफचा खेळ झालाय 15-3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. त्यानंतर महेशजी तलवडकर यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. विनंती असेल पुन्हा एकदा आपण हे अध्यक्ष या कल्पेशजी शिंदे आपल्या शुभ हाताने आपण महेशजी तलवडकर यांचा शुभ सन्मान आपण करूयात. आदर्श शेतकरी पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आणि त्यांचा आपण करत आहोत GLKPL मध्ये शुभ सन्मान. त्यानंतर आपण निवेदजी शिर्के साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करेन पुन्हा एकदा कल्पेशजी शिंदे आपल्या शुभ हाताने आपण निवेदजी शिर्के यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. पंधरा आणि 3 आणि 15 आपण पाहतोय अशी परिस्थिती. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत सचिनजी गोरेगावकर यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. सचिन सर आपण या. मी विनंती करेन शुभम कदम आपण या आपल्या शुभ हाताने आपण सचिन सरांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूयात. 15-3 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न गौरव यांचा यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून पुढे सेकंड हाफ मध्ये गोरेगाव टायटन्स संघ कमबॅक करेल ते सुद्धा पाहायचंय. 15-4 11ची लीड आपण पाहतोय. अद्यापर्यंत सांची वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून 15-4 आपण पाहतोय. सेकंड हाफचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथून पुढे कमबॅक करायचा असेल गोरेगाव टायटन्सला तर अग्रेशन बना मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागणार आहेत. सातत्याने प्रत्येक रेड मध्ये गुणांची कमाई तुम्हाला करावी लागेल. ओ यावेळेला पाहतो ऍडव्हान्स सगळं करायचं होतं, परंतु गौरव आता मात्र आपल्याला लई मध्ये येताना पाहायला मिळतात. गोरेगावचा वंडर बॉय आता मात्र हारा कोस्तेकर आपण पाहतोय रेडिंग साठी सज्ज होईल. 15-5 10ची लीड आपण पाहतोय. हारा कोस्तेकर रेडिंग साठी सज्ज झालाय. 6च्या डिफेन्स मध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न. 15-5 आपण पाहतोय, परंतु इथून पुढे आता कशा पद्धतीने कमबॅक होईल. एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते. 5च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा गौरव माने आपण पाहतोय. फुटवर्क पहा गौरवचा, परंतु इथून पुढे गुणांची कमाई करावी लागेल. 5च्या डिफेन्स मध्ये सोपन असताना यावेळेला पाहतोय सुपर हिट होईल का, परंतु अगदी पाहतोय 2 गुणांची कमाई. गौरव माने गोरेगावचा वंडर बॉय आता मात्र आपण पाहतोय गुणांची कमाई करतोय. 15-7 7-15 थर्ड रेड आपण पाहतोय. नक्कीच सर, मी मगाशीच म्हटलं होतं सेकंड हाफ मध्ये घेर चेंज करू शकतो गौरव माने. सजासजी गेम सोडून देणार नाही. पहिले 4 पर्व ज्याने आपल्या नावावरती केलेत ना, तो हा खेळाडू आहे. ते समीकरण बघायला मिळतं ज्या ठिकाणी पहिल्या हाफ नंतर 12 गुणांची आघाडी होती ती जाऊन पोहोचले फक्त 8. खूपच सुरेख काही मिनिटांमध्ये बॅकफुटला टाकले. सेल्फ आउट झाले. वा प्रेशर बघा सर, प्रेशर बघा गौरव मानेचं प्रेशर खूपच सुरेख. सगळे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वंडर बॉय 1 गुणांची कमाई. 15-8 यस टाइम आउट घेतलाय. काहीतरी स्ट्रॅटेजी आखल्या जातील तोपर्यंत आपण एक छोटासा सुमधुर संगीत.
काय खेळ बघायला मिळतंय प्रेक्षकांना, नक्कीच अशाच समीकरांचा आनंद लुटता येईल. पुन्हा एकदा गौरव माने ऑन ट्रॅक कमबॅक करेल का? 4च्या डिफेन्स मध्ये डीप मध्ये जाणं होतं, डक केला होता, हात केला आणि खूपच सुरेख चालाकी वापरली. 1 गुणाची कमाई केले. 10-18 शेवटचे काही मिनिटं शिल्लक. थोड्याच वेळामध्ये पंचांचा पुकार येईल. 18 आणि 10 आपण पाहतोय. गौरवचा फॅन बेसचा पण उल्लेख केला गेला होता. ज्या वेळेला गौरव गुणांची कमाई करून येईल त्या वेळेला प्रेक्षक वर्गामधून आपल्याला आवाज ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळेल. परंतु 18 आणि 10 अशी परिस्थिती. सांची वॉरियर्स हा संघ 8च्या लीड वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदम पाहतोय गौरव माने 3च्या डिफेन्स मध्ये सुपर डक्कल होणार असेल. हँड टच करण्याचा दावा केला, थाप दिली. येस, नो डाऊट, इट इज अ पॉइंट. खूपच सुरेख कमबॅक करते गोरेगाव टायटन निकेश करकरे. तब्बल 5 मिनिटांनंतर निकेश करकरे ऑन ट्रॅक. काही सर समीकरण बदलेल का? कारण की तब्बल 5 मिनिटं तो डगआउटच्या बाहेर होता. स्ट्रॅटेजी केली होती परंतु कमबॅक केलंय. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. बस तोपर्यंत एक प्लीज ब्रेक. अगदी पण पाहतोय 19 आणि 11 2च्या डिफेन्स मध्ये गौरव माने. पुन्हा एकदा गौरव माने सुपर डॅकल ऑन सर. येस, नो डाऊट, इट इज ऑल आउट. काय गेम चेंज केलाय गौरव मानेने. नुकतंच पहिले 4 पर्व माझ्या नावावरती केले नव्हतं. थाप दिले दोन्ही थाय वरती मारून. वा, काय खेळ बघायला मिळते. 19 आणि 15 असं समीकरण. फक्त 4 गुणांची आघाडी. निकेश करकरे सुद्धा, आम्ही सुद्धा कमी नाही. 1 तेरी 1 मेरी असं समीकरण बघायला मिळतंय. पुन्हा एकदम पाहतोय गोरेगावचा वंडर बॉय गौरव आपण पाहतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. बोनसची कमाई आपण पाहतोय 20 आणि 16. फक्त आणि फक्त 4ची लीड इथून पुढे आपण पाहतोय. काही मिनिटांचा खेळ इथून पुढे बाकी असेल. निकेश करकरे टीमचा कॅप्टन आहे. 20 आणि 16 4ची लीड सांची वॉरियर्स. 6च्या डिफेन्स मध्ये पाहतोय. शेवटची 4 मिनिटं. अंपायरचा इशारा इथून पुढे आपण पाहतोय आणि अशा पद्धतीने ओ अंपायर आपण पाहतोय इथून पुढे किती गुणांची कमाई. 1 स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला गेलाय. त्याआधी आपण पुन्हा एकदा घेऊया डीजे ब्रेक. चला इथून पुढे आपण पाहतोय 21-17 17-21 फक्त आणि फक्त 4ची लीड आपण पाहतोय. ती म्हणजे सांची. या वेळेला गौरवला थांबवलंय की काय? हो, थांबवलंय, बाहेर फेकलंय. गौरव आपण पाहतोय टॅकल झालाय आणि सिग्नेचर स्टेप आपल्याला पाहायला मिळते. 22 आणि 17 17 आणि 22 आपण पाहतोय. 5ची लीड सांची वॉरियर्स. 4च्या डिफेन्स मध्ये रेडर सज्ज झालाय. एमटी रेड आपल्याला इथून पुढे आता पाहायला मिळते की काय? परंतु 5चा डिफरन्स आपण पाहतोय. शेवटचे 3 मिनिटं दिलेला पुकार. 22-17 समीकरण. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. बघूया 2 नंबरचा जर्सी परिधान केलाय खेळाडू. बोनस घेण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी थोडस कमी पडतंय. 7 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू ऑन ट्रॅक. थोडस चूक अंगलट आली आहे गौरव मानेची. काय कमबॅक केला होता, साजेशी केली होती, कमबॅक केला होता, परंतु थोडस अति घाई संकटात आली आणि थोडस आपल्या संघाला त्याच भुदंड भुगावं लागलं. काही शेवटचं क्षण शिल्लक.
शेवटची रेड होईल का बघूया. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. 5 गुणांची आघाडी आहे सांची वॉरियर्स संघाकडे. 75 नंबरचा जर्सी परिधान केलाय खेळाडू. आला का आणि गेला का आणि पकडलं काय. वा सुरेख टॅकल केलाय. 23-17 17-23 परंतु इथून पुढे सुपर टॅकल ऑन असेल गोरेगाव टायटन्स या टीम साठी. सुपर टॅकल नाही तिथे आपण पाहतोय सांची वॉरियर्स. किती गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. 2 गुणांची कमाई. आता इथून पुढे आपण पाहतोय शेवटचा रेडर. शेवटचा रेडर आपण पाहतोय बाकी आहे गोरेगाव टायटन्स या टीमच्या माध्यमातून. 25-17 17-25 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय गोरेगाव टायटन्सचा हा रेडर. शेवटचा काही मिनिटांचा खेळ इथून पुढे बाकी आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा संघ ऑल आउट झालाय तो म्हणजे गोरेगाव टायटन्स. एक गुणांची आपण पाहतोय कमाई आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. ती म्हणजे सांची वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून. शेवटचा 1 मिनिट इथून पुढे बाकी असेल. इथून पुढे चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅकल केलंय सांची वॉरियर्सच्या डिफेन्सने. 30 आणि 17 17 आणि 30 शेवटची रेड मला वाटतं इथून पुढे असेल की काय. 30 आणि 17 आपण पाहतोय अशी परिस्थिती आणि अशा पद्धतीने सामना संपला. अभिनंदन टीम सांची वॉरियर्स. अभिनंदन. हे प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी. प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. गोरेगाव